आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. युवराज घरात शिरला ते सक्षमवर नजर टिकवूनच. मेन डोअर पासून ते आत येईपर्यंत त्याची नजर फक्त आणि फक्त सक्षमवर टिकून होती. एका सेकंदासाठी सुद्धा त्याने त्याच्या पापण्या खाली पाडल्या नव्हत्या. सक्षम पण काही कमी नव्हता. त्याने सुद्धा एकदाही त्याच्यावरची नजर हटवली नाही. तो सुद्धा त्याच्याकडे तितक्याच खुन्नसने बघत होता. राम राम दाजी. युवराज सक्षमच्या अगदी समोर हात जोडून उभा राहिला, पण सक्षमने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. अहो दाजी, राम राम घातलाय मी तुम्हाला, काही प्रतिक्रिया तरी द्या. राम राम पाहुणं, कुठलं म्हणायचं तुम्ही? आपण शिवराज पाटील ना? अरे वा, पूर्ण घराची कुंडली काढून आलेली दिसताय तुम्ही तर. शिवा हाताची घडी घालून त्याच्यावर नजर रोखत उभा होता. नाही हो, आता तुमची फॅमिली तेवढी फेमस आहेच की. कोल्हापुरातला प्रत्येक माणूस ओळखतो तुम्हाला. आणि प्लीज तुम्ही मला असं अहो जाऊ करू नका. मी तुमच्या मुलांच्या वयाचा आहे. बरं, मी तुम्हा सगळ्यांना ओळख करून देतो. मी युवराज किर्लोस्कर, तुमच्या ज्या मोठ्या सुनबाई आहेत ना, त्यांचा लहान भाऊ. आणि या आमच्या आऊसाहेब, म्हणजे आमची आजी. युवराजने पाटील कुटुंबियांना स्वतःची आणि आऊसाहेबांची ओळख करून दिली. आपण बसून बोलूया का? इतका वेळ शांत असलेला सत्यजित अखेर या संवादात पडला. हो हो, नक्कीच. तसे सगळे सोफ्यावर बसले. बसताना आऊसाहेबांनी युगावर नजर टाकली आणि खूप रागात तिच्याकडे बघितलं. तसा तिने लगेच घाबरून दुर्वाचा हात पकडला. रिलॅक्स युगा, इथे तुला कोणीही काहीही करू शकत नाही. घाबरू नकोस. राधा, जा जरा पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघ जा. हो माई. राधा चहा पाण्याची व्यवस्था करायला आत निघून गेली. थोड्याच वेळात एक सर्वंट त्यांच्यासाठी पाणी घेऊन आला. नो थँक्स. सक्षम अगदी युवराजच्या समोर बसला होता. बसल्यापासून एक टक रागाने त्याच्याकडे बघत होता. पण युवराजला मात्र त्याच्या नजरेचा काहीच फरक पडत नव्हता. तो अगदी रिलॅक्स बसला होता. कसलीही भीती किंवा कसलंही दडपण त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. बोला, कसं काय येणं केलं? सगळ्यात आधी तर आम्हाला आमच्या बहिणीची माफी मागायची. ताईसाहेब, आम्ही तुमच्यावर हात उचलला, त्यासाठी जमलं तर आम्हाला माफ करा. युवराजने युगाकडे बघून हात जोडले. माफी चुकीला दिली जाते, गुन्ह्याला नाही. तसं युवराजने युगावरची नजर हटवून सक्षमकडे पाहिलं. आम्हाला नाही वाटत की आम्ही असा काही मोठा गुन्हा केलाय. बरं, ही पोरगी तुमची कोण लागते? इतका वेळ शांत असलेल्या आऊसाहेब अखेर जीवाकडे नजर रोखून होत्या. बहीण आहे ती माझी. मग उद्या जर तुमची ही बहीण तुम्हाला न सांगता एखाद्या मुलाचा हात धरून निघून गेली तर तुम्ही काय पूजा कराल काय तिची? तशी जीवा दात ओठ खात त्यांच्याकडे बघू लागली. ती बोल
बोलणारच होती तितक्या ताराने तिचा हात दाबला. सगळ्यात पहिली गोष्ट, आम्ही आमच्या घरातल्या मुलींना अशी वागणूक कधीच देणार नाही जी तुम्ही आजवर युगाला देत आलात. दुसरी गोष्ट, जर तिला एखाद्या मुलासोबत स्वतःच्या मर्जीने लग्न करायचंच असेल ना, तर आम्ही तिच्यावर हात उचलण्याऐवजी आधी त्या मुलाची चौकशी करू. तो काय करतो, कुठल्या बॅकग्राऊंडमधून आहे, आमच्या मुलीला तो सुखात ठेवू शकेल की नाही, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करू. पण ज्या प्रकारे तुम्ही युगावर हात उचललाय ना, तसला मूर्खपणा आम्ही आमच्या घरातल्या मुलीसोबत कधीच करणार नाही. स्त्रियांवर हात उचलणं हे नामर्दपणाचं लक्षण असतं. आणि पाटील नामर्द नाहीयेत. पण आम्ही पाटील नाहीये ना, आम्ही किर्लोस्कर आहोत. आणि प्रत्येक घराचे नियम आणि कायदे वेगळे असतात. सत्यजित अंकल. सत्यजित, मला वाटतं वादविवाद करण्यापेक्षा ते इथे कशाला आलेत ते त्यांना विचार. हां, ॲक्च्युली आम्हाला आता आमच्या वागण्याचा पश्चाताप झालाय. म्हणून झालं गेलं सगळं विसरून आम्ही आता नव्याने सुरुवात करायची ठरवली. ताईसाहेब आमच्या घरातल्या एकुलत्या एक कन्या आहेत आणि आता त्यांचं लग्न झालंय. म्हणून आम्ही विचार केला की इथून पुढच्या सगळ्या रीतीभाती तरी पूर्ण कराव्यात. आज आम्ही त्यांना पहिल्या परत मुळासाठी माहेरी घेऊन जायला आलोय. युगा आता त्या घरात पाय पण ठेवणार नाहीये. युवराज त्याचं बोलणं संपवतो नाही संपवतोय तेच सक्षम गरजला. दाजी, अहो बहीण आहे ती आमची. तुम्ही असं आमचं रक्ताचं नातं नाही तोडू शकत. सक्षम जितक्या रागात होता, युवराज तितक्या शांतपणे त्याला उत्तर देत होता. जणू काही काय बोलायचंय, कसं बोलायचंय हे सगळं तो तोंडपाठ करून आला होता, असा त्याचा ॲटिट्यूड होता. रक्ताचं नातं? सिरियसली? हो दाजी, आमच्या आई जरी वेगळ्या असल्या तरी आमचे वडील एकच आहेत आणि आमच्या दोघांच्या शरीरात एकाच वडिलांचं रक्त आहे. अरे वा, खूप लवकर उपरती झाली तुला याची. इतक्या वर्षात कधी वागलायस तिच्याशी बहिणीसारखं? मी बोललो ना दाजी की आता आम्हाला आमच्या चुका सुधारायच्या आहेत. म्हणून तर आम्ही इथे आलोय की त्यांना माहेरी घेऊन जायला. इथून पुढे त्या घरात त्यांना तो सगळा मान मिळेल जो त्यांना इतकी वर्ष मिळाला नव्हता. एकदा मराठीत सांगितलेलं कळत नाही का तुम्हा लोकांना? भाईने सांगितलं ना, वहिनी तुमच्या सोबत येणार नाही. मग कशाला हा सगळा ड्रामा करताय? तसं युवराजने सक्षमवरची नजर हटवून जीवाकडे पाहिलं. जीवा अगदी खुन्नस देऊन त्याच्याकडे बघत होती. युवराजने डोक्यापासून पायापर्यंत तिला स्कॅन करायला सुरुवात केली. युवराज तिच्याकडे बघतच होता. तितक्या ध्रुव जीवाच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला. तसं युवराजने ध्रुवकडे पाहिलं. पण यावेळी ध्रुवची नजर बघून युवराज थोडा शांत झाला. त्याने जीवावरची नजर हटवून पुन्हा सक्षमकडे पाहिलं. हे बघा दाजी, असं फक्त बोलल्याने रक्ताची नाती तुटत नसतात. आणि आम्ही मान्य करतोय की आम्ही भरपूर चुका केल्यात. पण निदान त्या चुका सुधारायची एक संधी तर आम्हाला मिळायला हवी ना. हे बघ, मी एक गोष्ट 10 वेळा रिपीट करत नाही. माझी बायको त्या घरात परत पाय ठेवणार नाही. अँड दॅट्स फायनल. सक्षमने थेट त्याच्या नजरेला नजर भिडवली. पण ज्या प्रकारे तो माझी बायको म्हणाला ते ऐकून युगाला अगदी गहिवरून आलं. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिच्यासाठी असा स्टँड घेत होतं.
आणि फक्त तोच नाही, तर तिच्या सासरची सगळी मंडळी तिच्या बाजूने उभी होती. ते बघून तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. माहेर असं दिलंय म्हणून देवाकडे तक्रार करावी, की सासर चांगलं दिलंय म्हणून देवाचे आभार मानावे, यातलं नेमकं काय करावं तेच तिला कळत नव्हतं. सक्षम, नवरा म्हणून तुझा स्टँड बरोबर आहे, पण एकदा युगाला विचार, तिची काय इच्छा आहे ते सुद्धा तितकंच मॅटर करतं. तसं आता सगळ्यांनी युगाकडे पाहिलं. युगाने तिच्या आजी आणि भावाकडे पाहिलं. त्यांच्यासोबत रक्ताचं नातं असून सुद्धा आज तिला त्यांच्याबद्दल कोणताही कनवाळा वाटत नव्हता. त्यांनी कधीही ते प्रेम आणि आपुलकी तिला दिलीच नव्हती. पण या 2 दिवसात या घराने तिला जितकं प्रेम आणि आनंद दिला होता, त्याची कसर माहेरच्या 20 वर्षांनी सुद्धा भरून निघणार नव्हती. बोल बाळा, तुला जायचंय का माहेरी? हे बघ, सक्षमला घाबरू नकोस. त्याने जरी त्याचा निर्णय सुनावला असला तरी तुला काय वाटतं हे आमच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. तुला जर माहेरी जायचं असेल तर आमच्यापैकी तुला कोणीही अडवणार नाही. युगाने एकदा सक्षमकडे पाहिलं. त्याची नजर सांगत होती की त्याचं काय म्हणणं आहे. सक्षमकडे बघून तिने पुन्हा युवराज आणि आऊसाहेबांकडे पाहिलं. मला घरी जायचंय. तसं सक्षमने रागातच हाताची मूठ आवळली. बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आश्चर्य होतं, पण युवराज आणि आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच हसू होतं. बघितलं ना दाजी, मी म्हणालो होतो ना, रक्ताची नाती अशी बोलल्याने तुटत नसतात. अहो, आम्ही तिचीच माणसं आहोत. पण सक्षम मात्र खूप रागात युगाकडे बघत होता. मला माहेरी जायचंय, पण परत मुळासाठी नाही. त्या घरात माझ्या आईच्या काही आठवणी आहेत. मला त्या परत हव्यात. त्या घेऊन मी लगेच येईन. सक्षम, तुम्ही याल ना माझ्यासोबत? तसा सक्षमचा चेहरा हळूहळू शांत झाला. बाकी सगळ्यांचे चेहरे सुद्धा नॉर्मल झाले. पण आता युवराज आणि आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मात्र बदलले होते. मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? आता यानंतर मात्र त्या दोघांकडे काहीही बोलण्यासारखं उरलं नव्हतं. हॉलमध्ये एक वेगळी शांतता पसरली होती. राधा किचनमधून बाहेर आली. तिच्या पाठोपाठ एक सर्वंट हातात ट्रे घेऊन बाहेर आला. त्यात चहा आणि नाश्ता होता. सर्वंटने तो ट्रे समोरच्या टेबलवर ठेवला. नकोय आम्हाला काही पण. युवराज, मला वाटतं आता आपण निघायला हवं. हे बघा, तुमचा राग आम्ही समजू शकतो, पण तुम्ही ज्या प्रकारची वागणूक आमच्या सुनेला दिलीये, त्यानंतर ती एकाच दिवसात सगळं विसरेल अशी तिच्याकडून अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं नाहीये का? माई आऊसाहेबांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. युवराज, आम्ही बाहेर जातोय, लवकर ये. माईंना कसलंही उत्तर न देता आऊसाहेब आल्या पावली तिथून परत निघून गेल्या. दोन्ही गुडघ्यांवर हात रोवत युवराज सुद्धा उठून उभा राहिला. त्याने युगाकडे पाहिलं. चालतच तो तिच्या दिशेने जाऊ लागला. पण तितक्यात सक्षम उठून त्याच्या समोर जाऊन उभा राहिला, जेणेकरून तो तिच्यापर्यंत जाऊ नये. स्टे अवे फ्रॉम माय वाईफ and it's my last warning to you. तुमची बायको माझी बहीण आहे दाजी, आणि मला माझ्या बहिणीला भेटण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.
युवराज सक्षमला क्रॉस करून युगासमोर जाऊन उभा राहिला. युगाने त्याच्याकडे पाहिलं. तिला त्या रात्री ज्या प्रकारे त्याने मारलं होतं ते सगळं चित्र तिच्या समोर जसंच्या तसं उभं राहिलं. आम्हाला मान्य आहे की आम्ही जे वागलो ते चुकीचं होतं ताईसाहेब. तुमचा आमच्यावरचा राग सुद्धा आम्ही समजू शकतो. पण आम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही घरातून गेल्यापासून बाबांची तब्येत ठीक नाहीये. ते तुमची खूप आठवण काढत असतात. जमलं तर निदान त्यांच्यासाठी तरी घरी परत या. 1-2 दिवस त्यांच्यासोबत राहिलात की त्यांनाही बरं वाटेल. तसे मात्र युगाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन झरझर बदलले. स्वभावाने ती खूप हळवी होती. आपले वडील आजारी आहेत हे ऐकून तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. येतो आम्ही. खुश राहा. युवराजने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो तिथून जायला निघाला. पण जाता जाता तो मध्येच थांबला. त्याने सगळ्यांवर एक नजर फिरवली, खास करून जीवावर. अगदी काही सेकंदासाठीच तिच्याकडे बघून तो ज्या रुबाबात आला होता त्याच रुबाबात बाहेर निघून गेला. कसली माणसं आहे ती, खास करून हा चडका बोंबील. वहिनी, अख्ख्या जगात तुम्हाला हाच भेटला होता का हो भाऊ बनवायला? पण युगा मात्र आता काहीही बोलायच्या आणि उत्तर देण्याच्या मनस्थितीतच राहिली नव्हती. काही न बोलता ती तिथून तडक वर जाण्यासाठी निघाली. समू, जा. तिला गरज आहे सध्या तुझी. तसं सक्षम सुद्धा युगाच्या पाठोपाठ निघून गेला. तरी तुला मी बोलले होते, काही गरज नाही त्यांच्याकडे जायची. पण तुला खूप हौस आली होती ना स्वतःचा अपमान करून घ्यायची. बघितलंस कसं सगळ्यांसमोर अपमान केलाय तिने आपला. युवराज नुकताच गाडीत येऊन बसला होता. तो येताच आऊसाहेब त्याच्यावर गरजल्या. पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र काहीही एक्सप्रेशन्स दिसत नव्हते. तो अगदी शांत आणि चिल दिसत होता. ताईसाहेब येणार. त्यांना घरी परत यावंच लागेल. युवराज रिलॅक्स मागे त्याच्या सीटवर टेकला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल होती. जणू काही सगळं त्याच्या ठरवण्याप्रमाणे सुरू होतं. काय वाटतं तुम्हाला, युवराज आता कोणती खेळी खेळण्याच्या मागावर आहे? आणि त्या जाळ्यात युगा अडकेल की सक्षम तिला सुखरूप सगळ्यातून बाहेर काढेल?